हा कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले। एका पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप आणि त्या संदर्भातील ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर हे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले। यावेळी पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला। आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली। स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला। दरम्यान आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराजांच्या पुरोगामी नगरीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, याच्या 10 लाख प्रति देशामध्ये जगामध्ये विकल्या गेलेल्या आहे। जवळ 14 भाषांमध्ये पुस्तक काढलेलं आहे। या पुस्तकातल्या काही प्रश्नावर संजय गायकवाड नावाच्या आमदाराने प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। ही गोष्ट निषेधार्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक या देशामध्ये ऍक्सेप्ट झालेलं आहे, शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगामध्ये मान्य केलेलं आहे। परंतु त्या संजय गायकवाड यांना स्वतःला शिवाजी महाराज माहित नाही। त्यांनी जी फोनवर धमकी दिली त्या धमकीमध्ये ज्या पद्धतीची वाक्य वापरले आहेत त्यांना मुळात ते पुस्तक लिहिलंय कुणाला माहित नाही। प्रशांत आंबी नावाचा कार्यकर्ता त्या पुस्तकाची विक्री करतो। हे विक्री करणाऱ्या माणसाला तंबी देतो ते पुस्तक का लिहिलंय, कसं लिहिलंय? अरे खरं म्हणजे ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं आहे आणि त्याला जगामध्ये मान्यता मिळालेली आहे। 14 भाषांमध्ये त्याच्या प्रती प्रसिद्ध झालेल्या आहे। 10 लाखाच्या संख्येनं या जगातल्या लोकांनी ते वाचलेलं आहे आणि सर्वात त्याची विक्री कायममध्ये होत असते। अशा काळामध्ये एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय। राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। याच माणसानं काही दिवसापूर्वी एका सामान्य हॉटेल कामगाराला स्वाशाची मारहाण केली होती। असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, जो पळून जाऊन गुवाहाटीला जाऊन स्वतःच व्यक्तिमत्व दाखवाय गेला आणि जो पळून जाऊन आमदारकी स्वीकारतो, थांबवतो, सत्तेसाठी काय वाटेल ते करतो, या घटनेची प्रतारणा करतो, घटना नाकारतो, घटना मान्य नाही, अशा माणसाला आमदार राहण्याचा अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं यांची आमदारकी ताबडतोब रद्द करावी, राज्य सरकारनं आमदारकी रद्द करावी अशी आमची विनंती आहे। इन्क्लाब जिंदाबाद। आजच्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।